हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू लाईफ विथ किड्स चॅनल. घनदाट हिरव्या जंगलात मोती नावाचा एक मोठा हत्ती राहत होता. मोती खूप ताकदवान होता. त्याची सोंड मोठी आणि त्याचा आवाज खूप जोरदार होता. पण मोतीला आपल्या ताकदीचा खूप गर्व होता. तो कधी कधी लहान प्राण्यांकडे लक्ष देत नसे. जंगलात ससा, खार, चिमण्या आणि बरेच छोटे प्राणी राहत होते. ते मोतीला पाहिले की थोडे दूर जायचे, कारण त्यांना वाटायचं की मोती रागावेल. एके दिवशी अचानक जंगलात जोरदार वादळ सुरू झाले. आकाशात काळे ढग जमले, जोराचा वारा सुटला आणि पाऊस पडायला लागला. एका उंच झाडावर एक छोटी चिमणी राहत होती. तिने काड्या आणि पाने गोळा करून खूप मेहनतीने एक सुंदर घरटं बांधलं होतं. पण त्या वादळामुळे झाड खूप हलायला लागलं. चिमणीचं घरटं खाली पडणार होतं. चिमणी खूप घाबरली. ती घाईघाईने म्हणाली, कोणी आहे का? माझ्या घरट्याला वाचवा. तेवढ्यात तिथून मोती हत्ती चालत जात होता. त्याने चिमणीचा आवाज ऐकला. मोतीने वर पाहिलं तर त्याला झाड खूप हलताना दिसलं. घरटं कधीही खाली पडू शकत होतं. मोती लगेच झाडाजवळ गेला. त्याने आपल्या मोठ्या सोंडेने झाडाला हलकेच पकडलं आणि त्याला आधार दिला. मोती झाडाला पकडून शांतपणे उभा राहिला, जोपर्यंत वादळ थोडं शांत झालं नाही. थोड्या वेळाने वारा कमी झाला. झाड पुन्हा स्थिर उभं राहिलं. चिमणीचं घरटं सुरक्षित राहिलं. चिमणी खूप आनंदी झाली. ती उडत मोतीजवळ आली आणि म्हणाली, मोती भाऊ, तुमच्यामुळे माझं घरटं वाचलं. धन्यवाद. मोतीला खूप आनंद झाला. पहिल्यांदाच त्याला कळलं की आपली ताकद इतरांना मदत करण्यासाठी वापरली तरच खरी आनंद मिळतो. आता जंगलातील सगळे प्राणी म्हणू लागले, मोती फक्त ताकदवान नाही, तो खूप दयाळूही आहे. बोध: ताकद मोठी असली तरी दयाळूपणा त्याहून मोठा असतो. मुलांनो, तुम्हाला ही सुंदर गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.